आणि आता बोलूयात पुढच्या बातम्यांकडे। गोरेगावमध्ये थोड्याच वेळामध्ये मनसेचा मेळावा होतोय आणि राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। गोरेगावमध्ये अगदी काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। अगदी अर्धा तासापूर्वीच राज ठाकरे आणि अमित ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तीनच भाषणं यावेळेला होणार आहेत। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि राज ठाकरे। राज ठाकरे यावेळेला मार्गदर्शन करत असताना पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काय सूचना देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणं आणि आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा ही राजकीय युती दिसणार का, तर त्या संदर्भात राज ठाकरे आज काही बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मतदार याद्यांमधला घोळ, दुबार मतदारांची नोंद यावरून राज ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर त्या संदर्भात आज पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ते काही सूचना खास करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, असा सवाल सोमय्यांनी केलेला आहे। एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं, या शब्दात सोमय्यांनी टीका केलेली आहे। ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय, गजानन काळेंची ही प्रतिक्रिया आहे। निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, असा सवाल सोमय्यांनी केलाय। थोडे अकाउंट मध्ये जास्त बऱ्यापैकी मार्क मिळवल्यामुळे मला माहित आहे की 0 0 0 0 0 0 कितीही झिरो, कितीही उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि कसली ब्रँड हो, तर डिपॉझिट गेलं होतं निवडणुकीत। तर तुम्हाला माहित आहे, एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं। हे दोन बंधू, एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं। पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल। ठाकरे ब्रँडने ठाकरे गॅरंटी वाटते लोकांना आणि हा लोकांच्या भावनेचा विषय। आजही जनतेच्या मनात राजसाहेब ठाकरे असेल, वंदनीय बाळासाहेब असेल किंवा उद्धवसाहेब असतील यांच्याबद्दलचा एक आदर आहे, त्यांची ही भावना आहे आणि ती लोकभावना पुढच्या काही दिवसात नक्की प्रत्यक्षात येताना दिसेल।